अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा कहर हा काही केल्या थांबताना दिसत नाही। यामध्ये काही वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती अशा सुद्धा असतात हे संक्रमण वाढविण्यास जाणतेपणे अजाणतेपणे मदतच करीत असतात। खापर्डे बगीचा येथील पाराश्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कोरोना संक्रमित असलेल्या रुग्णाला 30 तारखेला उघडकीस आली। पाराश्री हॉस्पिटलमध्ये उपचार केलेल्या एका रुग्णाचा कोरोना या विषाणूमुळे 30 एप्रिल रोजी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला। त्यामुळे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 17 नातेवाईकांसह 30 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। येथील डॉक्टरांनी रुग्णाला उपचाराचे पैसे सुद्धा मागितल्याचे म्हटले आहे। पाराश्री हॉस्पिटल येथील डॉक्टरांवरती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना एका निवेदनाद्वारे 3 तारखेला केलेली आहे। चांदूर बाजार येथून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिराळा येथील एक रहिवासी 25 एप्रिल रोजी खापर्डे बगीचा स्थित पाराश्री हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाला होता। सदर रुग्णावर 25 ते 29 एप्रिल पर्यंत रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले। मात्र या रुग्णांवरचे डॉक्टरांनी केलेले उपचार हे अपयशी ठरत असल्याचे पाहून येथील डॉक्टरांनी रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्याचा सल्ला दिला। नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये दाखल केले। पाराश्री हॉस्पिटलमधून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णाला हलविण्यापर्यंत येथील डॉक्टरांनी रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे असे सुद्धा सांगितलेले नाही। त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या मृत झालेल्या व्यक्तीचे थ्रोट स्वॅब तपासणी करता पाठविलेले असता ही मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली। त्यामुळे मृतकाच्या 17 नातेवाईकांसह शिराळा येथील 30 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे। तर परिसरातील संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन चौकशी करण्याचे कार्य सुरू आहे। शिराळा येथील एक व्यक्ती ही 24 तारखेला पाराश्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती आणि 29 तारखेपर्यंत उपचार घेतल्यानंतर 29 तारखेला त्या व्यक्तीची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सुपर स्पेशालिटीमधील कोविड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। 30 तारखेला त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे तो पेशंट हा कोविडचा होता हे स्पष्ट झालेले आहे। त्यावेळी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता आणि हा पेशंट कोविडचा असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण सध्या विदर्भ न्यूजची जी चमू आहे ती येऊन पोचलेली आहे पाराश्री हॉस्पिटल येथे। याच पाराश्री हॉस्पिटलमध्ये शिराळा येथील या व्यक्तीला उपचारार्थ ठेवण्यात आलं होतं। 24 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत ही व्यक्ती 5 दिवस पाराश्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती। पाराश्री हॉस्पिटल येथील कर्मचारी, इतर रोगी व सदर रुग्णालयातील स्टाफ रुग्णाच्या संपर्कात आला असेल ही शक्यता नाकारता येत नाही। या प्रकरणाची तातडीने व कठोरतेने चौकशी करण्यात येऊन हे रुग्णालय व तेथील परिसर तात्काळ सील करण्यात यावा अशी मागणी सुद्धा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे यांनी केलेली आहे। त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले, अमरावती तालुक्यातील शिराळा या गावातील एका व्यक्तीचा 45 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला। त्याची पार्श्वभूमी अशी की अमरावती येथील पाराश्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्राथमिक तपासणी करण्याकरता तो गेला। त्यानंतर तिथल्या गोपालदास राठी या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली। तपासणी केल्यानंतर त्याला ॲडमिट करून घेतलं। ॲडमिट केल्यानंतर त्याच्यावर सतत उपचार चालू होता। उपचार दरम्यान 29 तारखेला रात्री त्याची तब्येत एकदम पूर्ण खालावल्यानंतर त्याला त्याच्या नातेवाईकांना त्या इरविनमध्ये नेण्यासाठी त्यांनी सल्ला दिला। इरविनमध्ये नेल्यानंतर 30 तारखेला दुपारी त्याचा मृत्यू झाला। त्याच्या नातेवाईकांचा जेव्हा मला फोन आल्यानंतर मी तातडीने आमच्या आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या पालकमंत्री यांच्याशी संपर्क करून त्यांना अवगत करून दिलं। त्यानंतर आपल्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासोबत सुद्धा मी संपर्क केल्यानंतर त्यांना मी तिथली पार्श्वभूमी सांगून त्या पेशंटची हिस्ट्री सांगितली। त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक साहेब यांनी त्याचे सॅम्पल्स घेतले आणि ते सुद्धा तपासणीसाठी पाठवले। परंतु त्याचे रिपोर्ट्स जे आहे नंतर ते पॉझिटिव्ह आल्यानंतर मला एकच म्हणायचं आहे की कुठलाही रुग्ण जर असेल तर जर साधा खेड्यातला जर BAMS डॉक्टर असतील आणि त्यांनी तपासलं जरी तर त्यांना ते सुद्धा त्या पेशंटला तपासत असताना जर त्याला सर्दी परसा खोकला जर असं जर लक्षणं जर आढळले तर ते कोणीही तपासत नाही, ते सरळ आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पाठवते। परंतु मला एकच म्हणायचं आहे की ह्या ज्या पेशंट आहे याचे हे सर्व लक्षणं असताना आपले एवढे मोठे फिजिशियन डॉक्टर गोपालदास राठी यांच्या कसं काय लक्षात आलं नाही की त्याला याचे जे लक्षणं आहेत ते कोरोनाचे लक्षणं आहेत म्हणून। आज त्यांनी 25 पासून तर 29 पर्यंत त्या पेशंटवरती त्यांनी उपचार केला।
उपचार दरम्यान त्या हॉस्पिटलमधले डॉक्टर असतील, त्या हॉस्पिटलमधले NM असतील, हे सुद्धा त्यांनी डायरेक्ट त्यांची तपासणी केली, त्यांची उपचार केला त्या रुग्णावर. आणि त्याच डॉक्टरांनी तिथे ॲडमिट असलेल्या पेशंटवर सुद्धा त्यांनी तिथे उपचार केला. तिथे OPD देणारे जे रेग्युलर असलेले पेशंट आहेत ते सुद्धा त्यांच्या संपर्कात आले. तिथले त्या पेशंटचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर आपला ह्या पेशंटला सुद्धा भेटण्यासाठी शिराड्यावरून 17 लोक आले, ते सुद्धा संपर्कात आले. असे अनेक लोक संपर्कात आले. जर का 25 तारखेला जर त्या पेशंटची जर लक्षणं जर त्यांच्या लक्षात आली असती, तो जर पेशंट जर सामान्य रुग्णालयामध्ये जर पाठवला असता, तर कोविडमध्ये तो पेशंट ॲडमिट केल्यानंतर ही कोणीही मंडळी संपर्कात आली नसती आणि त्याचा जो काही कोरोनाचा जो पसार आहे इतर ठिकाणी झाला नसता. ह्या सर्व याच्यामध्ये पार्श्वभूमीमध्ये मला एकच वाटतं की ह्या डॉक्टरांच्या, फिजिशियनच्या कोरोनाचे लक्षणं त्यांच्या लक्षात आली नाही का? जर लक्षणं आली असतील तर त्यांनी का तिथं ठेवलं? किंवा एक तर त्यांना कळलं नसेल तर त्यांनी जे ठेवलं आहे ते नुसतं पेशंटकडून नुसतं पैसे लुटण्याकरता ठेवलेलं आहे. आज मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यगार पालकमंत्री आज पूर्ण ते महिला असताना सुद्धा पूर्ण जिल्ह्याभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये दौरे करून प्रशासनाला सोबत घेऊन ह्या कोरोनाबद्दल पूर्ण कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने ते काम करतायत. पोलीस प्रशासन सुद्धा रस्त्यावर उतरून आपले जीव धोक्यात घालून ते काम करतायत. आणि दुसरीकडे एवढा एका जबाबदार डॉक्टर जे राठी आहेत त्यांनी अशा पद्धतीचा हलगर्जीपणा करणे आणि हा कोरोनासारखा आजार हा प्रत्येक कुटुंबामध्ये पोहोचवण्याचं आणि दुर्दैवी काम हे ते करत आहेत. हे एकदम अतिशय चुकीचं आहे. माझी आजच्या याच्यामध्ये एकच मागणी आहे की त्यांनी त्यांच्या रुग्णालयाची पूर्ण रजिस्ट्रेशन रद्द झालं पाहिजे, डॉक्टरांचं लायसन रद्द झालं पाहिजे. त्यानंतर त्याचबरोबर ते डॉक्टर हॉस्पिटलसुद्धा तातडीनं बंद करण्यात यावं आणि त्या हॉस्पिटलच्या संपर्कात आलेले संपूर्ण रुग्ण त्यांचे नातेवाईक यांची सुद्धा तपासणी होऊन त्यांना सुद्धा क्वारंटाईन करण्याची गरज. विदर्भ न्यूज करिता डॉक्टर कुशल लोटे, सुरेंद्र बिसने व उमेश लोटे यांचा वृत्तांत.